देशभक्ती हा शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात सर्वात आधी काय येतं? सरकारचं समर्थन करणं की देशाच्या भल्यासाठी थेट सरकारला प्रश्न विचारणं? आजकाल असं वाटतं की देशभक्ती हा शब्द एका भावनेपेक्षा जास्त एक राजकीय शस्त्र बनलंय. आज आपण याच विषयाचं एक अतिशय सखोल आणि निष्पक्ष विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणात आपण प्रामुख्याने 5 गोष्टी पाहणार आहोत. देशभक्तीचा खरा अर्थ काय, तिचा राजकीय वापर कसा होतो, आपला इतिहास काय सांगतो, आज देशासमोरचे सर्वात मोठे धोके कोणते आहेत आणि एक जागरूक नागरिक म्हणून आपली 5 महत्त्वाची कर्तव्ये कोणती. चला तर मग सुरू करूया. सुरुवातीलाच एक विचार करायला लावणारा प्रश्न समोर येतो. देशभक्ती म्हणजे नक्की काय? डोळे झाकून सरकारला पाठिंबा देणं की देशाच्या हितासाठी निर्भयपणे प्रश्न विचारणं? आजकाल परिस्थिती अशी झाली आहे की जर कोणी वाढत्या बेरोजगारीबद्दल बोललं तर ते लगेच देशद्रोही ठरतात का? जर कोणी संविधान वाचवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना थेट अर्बन नक्षल म्हटलं जातं का? टीका थांबवण्यासाठी या शब्दाचा वापर नेमका कसा होतोय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता आपण पहिल्या भागाकडे वळूया. देशभक्तीचा खरा अर्थ. घोषणाबाजीच्या पलीकडे जाऊन याचा विचार करूया. बघा, देशभक्ती म्हणजे फक्त जोरजोरात घोषणा देणं नाही. सीमेवर लढणारा आपला सैनिक देश वाचवतो यात तर कोणतीच शंका नाही. पण देशाच्या आत असलेले शिक्षक, डॉक्टर, शेतकरी, कामगार, पत्रकार आणि संविधानाचं रक्षण करणारे सामान्य नागरिक हे सुद्धा तेवढेच मोठे देशभक्त असतात. कारण देश म्हणजे फक्त जमिनीचा तुकडा नसतो, देश म्हणजे तिथली माणसं. म्हणूनच असं म्हटलं जातं की देशावर प्रेम करणं सोपं असतं, पण तिथल्या माणसांवर प्रेम करणं कठीण असतं. कारण ध्वजाला सलाम तर सगळेच करतात, पण माणसाला न्याय मात्र फार कमी लोक देतात. खऱ्या देशभक्तीचा पाया याच मानवी न्यायावर आधारलेला असला पाहिजे. आता येऊया दुसऱ्या भागाकडे. देशभक्तीचा राजकीय वापर आणि नॅरेटिव्ह कसे बदलले जातात. आज अनेकदा देशभक्तीचा वापर लोकांना जोडण्यासाठी नाही तर लोकांचे प्रश्न थांबवण्यासाठी होतो. पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. लोकशाहीमध्ये सरकार हे तात्पुरतं असतं. ती एक राजकीय व्यवस्था आहे जी बदलू शकते. पण देश कायमचा असतो आणि तो तिथल्या सामान्य लोकांचा असतो. त्यामुळे जे लोक सत्ता आणि देश या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टींमधला फरक मिटवू पाहतात, ते खरं तर लोकशाही कमकुवत करत असतात. एक खरा देशभक्त सत्तेचं आंधळेपणाने समर्थन करत नाही, तर तो आपल्या देशातील त्रुटींवर उघडपणे आणि न घाबरता बोलतो. पण हे सगळं आजचं नाहीये. तिसरा भाग पाहूया, आपला ऐतिहासिक दृष्टिकोन काय सांगतो. प्रश्न विचारण्याचा आपला जो ऐतिहासिक वारसा आहे तो समजून घेऊया. भारतातील स्वातंत्र्य सैनिकांनी त्यावेळच्या ब्रिटिश सरकारला सतत प्रश्न विचारले. मग ते देशद्रोही होते का? अजिबात नाही. शहीद भगतसिंग यांनी तर अगदी स्पष्टपणे लिहून ठेवलंय की आंधळा राष्ट्रवाद नेहमीच धोकादायक असतो. तसंच बघा, महात्मा गांधी यांनीही सरकारला प्रखर विरोध केला, पण देशावर मात्र त्यांचं निस्सीम प्रेम होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिलं कारण त्यांना पक्कं माहीत होतं की देशभक्ती ही केवळ एखादी भावना नसते, ती न्याय आणि समानतेवर उभी असते. शांत बसणाऱ्या नागरिकांपेक्षा जागरूक नागरिकच खऱ्या अर्थाने देशाचं रक्षण करतात. आता आपण चौथ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे येऊया. आज आपल्या देशासमोरील सर्वात मोठे धोके कोणते आहेत? हे धोके बाहेरचे नाहीत, तर आतले आहेत. आज देशासमोरील सर्वात मोठा धोका कुठल्या परकीय आक्रमणाचा नाही, तर आपल्याच आतून निर्माण होणाऱ्या द्वेषाचा आहे. धर्माच्या नावावर लोकांची विभागणी करणं, मीडियाने टीआरपीसाठी लोकांच्या मनात भीती निर्माण करणं आणि गरिबांना रोजगाराऐवजी रागाच्या आगीत ढकलणं, या गोष्टीमुळे देश आपोआपच आतून पोखरला जातो, कमकुवत होतो. एका कवीने खूप अचूक वर्णन केलंय. भुकेल्या पोटाला धर्म दिला आणि सत्तेला बाजार दिला. जनतेच्या जखमांवर त्यांनी फक्त घोषणांचा भार दिला. लोकांच्या खऱ्या दुःखावरून, त्यांच्या खऱ्या प्रश्नांवरून लक्ष कसं विचलित केलं जातं याचं हे एकदम जळजळीत सत्य आहे. मग यावर उपाय काय? म्हणूनच आपल्या 5व्या भागात आपण पाहणार आहोत जागरूक नागरिकांची 5 अत्यंत महत्त्वाची कर्तव्ये. खऱ्या देशभक्तीची सुरुवात इथून होते. पहिलं कर्तव्य, आपलं संविधान वाचा आणि आपले अधिकार समजून घ्या. दुसरं, प्रश्न विचारायला शिका. कारण सरकार कोणाचंही असो, प्रश्न विचारणं हा तुमचा लोकशाही हक्क आहे. आणि तिसरं, धर्मापेक्षा माणुसकीला नेहमी प्राधान्य द्या. कारण धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट असते, पण देश हा सर्वांचा असतो.
चौथं कर्तव्य, तुमच्यापर्यंत येणारी कोणतीही माहिती नेहमी पडताळून पहा. कारण खोट्या बातम्या किंवा फेक न्यूज समाज तोडण्याचं काम करतात. आणि पाचवं, आपला संवाद नेहमी रोजगार, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या खऱ्या मुद्द्यांवर केंद्रित करा. कारण याच गोष्टी मानवी जीवन खऱ्या अर्थाने सुधारू शकतात. तर या संपूर्ण विश्लेषणाचा निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. देशभक्ती म्हणजे सरकारच्या नावाने भीती बाळगणं नाही, तर नागरिकांची जागृती आहे. देशभक्ती म्हणजे फक्त जयघोष करणं नाही, तर अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं धैर्य दाखवणं आहे. आणि जाता जाता हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. मी अजूनही प्रश्न विचारतोय म्हणूनच त्यांना त्रास होतो. कारण झुकणाऱ्या डोक्यांपेक्षा उभा राहणारा माणूस नेहमी जास्त धोकादायक असतो. एका जागृत नागरिकाची हीच खरी ताकद आहे. आता विचार करा, जर मजबूत देश भीतीने नाही तर जागरूक नागरिकांनी उभा राहतो, तर आपला समाज काय निवडेल? फक्त अंध घोषणा की न्याय आणि जबाबदारी? जर तुम्हाला वाटत असेल की समाजात या खऱ्या देशभक्तीनं चर्चा होणं गरजेचं आहे, तर हे विश्लेषण नक्की शेअर करा.